राम राम शेतकरी बंधूंनो, मी कराळे DR आणि आपलं कराळे 999 चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी बंधूंनो, आपल्याला योग्य वेळी आणि योग्य माहिती या चॅनलद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवत असतो. मागील दिलेल्या संदेशानुसार तुम्ही बघितलं असेल की 30 तारखेला बरोबर सायंकाळी आपल्या राज्यामध्ये मुसळधार तर काही ठिकाणी जोरदार गारपीट सुद्धा झालेली आहे. त्याच अनुषंगाने हा संदेश सुद्धा फार महत्वाचा आहे, कारण बहुतांश राज्यामध्ये शेतकऱ्यांकडे जी काही हळदी पीक आहे ते त्यांनी शिजवलेलं आहे आणि शिजवण्याच्या तयारीमध्ये सुद्धा काही ठिकाणी असल्यामुळे हा संदेश त्या हळदीवाल्या शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून फार महत्वाचा आहे. कारण यापूर्वीचा 19 तारखेचा जो संदेश दिला होता त्याच्यामध्ये गहू बऱ्याचशा शेतकऱ्यांनी काढून घेतला, त्यांचं होणारं नुकसान जे आहे ते टळलेलं आहे. परंतु हा संदेश खरं तर पाहिजे त्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांपर्यंत आपण पोहोचवत नाहीयेत आणि माझ्याकडून मी फार कमी प्रमाणामध्ये काही मोजकेच व्हिडिओ बनवतो, परंतु योग्य टाइम, योग्य वेळ, योग्य दिनांक देऊनच बनवतो. त्यामुळे थोडासा इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवता येत नाही किंवा जात नाही. परंतु आता हा शेतकऱ्यांना आता काळजी आहे की हा पाऊस नेमका किती दिवस राहणार आहे आणि केव्हा निश्चित हा थांबणार आहे. तेव्हा शेतकरी बंधूंनो, एप्रिलच्या 6 तारखेपर्यंत आपल्या राज्यामध्ये हा पाऊस वेगवेगळ्या ठिकाणी धुमाकूळ घालणार आहे. त्यातल्या त्यात म्हणजे 1 एप्रिलला हा पाऊस विदर्भात फार जोरदार आणि सर्वदूर होणार आहे. यामध्ये बुलढाणा, चिखली, डोणगावचे आमचे परम मित्र आहेत डोणगावकर, ज्यांचे की गोशाळा फार छान आहे, पाहण्यासारखी गोशाळेचं ते संगोपन करतात. त्यांना मी हा संदेश देऊ इच्छितो की डोणगाव मध्ये सुद्धा आपल्या फार मुसळधार तर काही गारपीट सदृश्य असा पाऊस होणार आहे. मालेगाव आहे, मोर्शी आहे, पातूर आहे, वाशिम आहे, रिसोड, हिंगोली या भागामध्ये 1 तारखेला 5 वाजेच्या नंतर सायंकाळच्या टायमाला हा पाऊस वादळी वाऱ्यासोबत होणार आहे. तसंच हिंगोली जिल्ह्यामध्ये जो कळमनुरीचा भाग आहे, सेनगावचा भाग आहे, औंढ्याचा थोडासा अल्प प्रमाणामध्ये औंढा नागनाथ या ठिकाणी हा पाऊस होणार आहे. परंतु कळमनुरी हा भाग उद्या सायंकाळी 6:30च्या नंतर फार जोरदार पाऊस होणार आहे. तसंच पलीकडचा जो काही माहोर, तसंच बाळापूर, उमरखेड, अर्धापूर, मुखेड, उमरी, पेठ उमरी या भागामध्ये हा पाऊस उद्या सायंकाळी 6:30च्या नंतर जोरदार होणार आहे. तसंच हा पाऊस परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा जिंतूर या भागामध्ये फार चांगला पडणार आहे. वादळी वाऱ्यासोबत जिंतूर या तालुक्यामध्ये हा पाऊस होणार आहे. तेव्हा जिंतूर येथील शेतकऱ्यांना हे आवर्जून सांगायचे मला की आपल्याकडचे जे हळद काढलेलं आहे ते व्यवस्थित झाकून ठेवा, किंवा ज्यांची बी शिजवण्याची आहे त्यांनी गडबड करू नये. उद्या 6 तारखेच्या नंतरच या हळद शिजवण्याचा जो काही पुढील कार्यक्रम आहे तो कार्यक्रम करावा. कारण जिंतूर, येलदरी, सेनगाव या परिसरामध्ये 1 आणि 2 तारखेला हा जोरदार पाऊस होणार आहे. तसंच सेलू या तालुक्यामध्ये सर्वदूर हा पाऊस होणार आहे. सेलू तालुक्यामध्ये जसं की जवळ मानवत आहे, पाथरी आहे, पूर्णा आहे, राणी सावरगाव आहे, या भागामध्ये हा पाऊस उद्या सायंकाळी 7 वाजेच्या दरम्यान हा जोरदार वादळी वाऱ्यासोबत पडणार आहे. परंतु या सर्व परिसरामध्ये गारपिटीची शक्यता नाहीये. तसंच परळी आहे, अंबेजोगाई आहे, लातूर आहे, औसा आहे, निलंगा आहे, या भागामध्ये सुद्धा हा पाऊस उद्या सायंकाळी म्हणजे 1 एप्रिल रोजीचे होणार आहे. तसंच अमडापूर आहे, उदगीर आहे, केज आहे, धाराशिव आहे, बीड जिल्ह्यामधला बराचसा काही भाग आहे, यामध्ये वाऱ्याचं प्रमाण जास्त राहील आणि तुरळक अल्प प्रमाणामध्ये उद्या पाऊस होणार आहे. तसंच तुळजापूर आहे, उमरगा आहे, सोलापूर या भागामध्ये उद्या सायंकाळी मात्र जोरदार पाऊस होणार आहे. तसंच पुणे, नाशिक, बारामती, कन्नड, सांगली या भागामध्ये उद्या सायंकाळी 7 वाजेच्या नंतर हा पाऊस होणार आहे. उद्या 1 तारीख आणि त्यानंतर 2 तारखेला सुद्धा हा कुठे कुठे पाऊस होणार आहे. मी गावाचे नावं घेऊन व्यवस्थित सांगत आहे, तेव्हा शेतकऱ्यांनी व्यवस्थित आवर्जून हा संदेश संपूर्ण बघावा व आपला जो काही गाव मी दिलेले आहेत, ते तालुके दिलेले आहेत, त्या तालुक्याच्या काही
आजूबाजूचा जो काही परिसर आहे त्या परिसरामध्ये सुद्धा हा पाऊस होऊ शकतो. पण जो एरिया मी सोडलेला आहे त्या ठिकाणी मात्र उद्या कदाचित हा पाऊस पडणार नाही. 2 तारखेला 2 एप्रिलला हा पाऊस छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये मात्र सर्वदूर होणार आहे. या जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये गारपीट सुद्धा होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर आहे, पैठण आहे, गंगापूर आहे, त्याच्याच पलीकडे श्रीरामपूर या भागामध्ये सुद्धा हा पाऊस वादळी वाऱ्यासोबत होणार आहे. वैजापूर, कन्नड, सिल्लोड या भागामध्ये हा 2 तारखेला हा पाऊस होणार आहे. तसंच जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा हा पाऊस 2 तारखेला सायंकाळी 8 वाजेच्या नंतर जालना जिल्ह्यामध्ये या पावसाला सुरुवात होईल. याच्यामध्ये वाऱ्याचा वेग सुद्धा जोरदार राहणार आहे. जालना जिल्ह्यामध्ये मंठा आहे, परतूर आहे, अंबड आहे, आष्टी आहे या भागामध्ये सायंकाळी 7:30 ते 9 वाजेच्या आसपास वादळी वाऱ्यासोबत जालना जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे. तसंच रामनगर आहे अलीकडं, रामनगरच्या भागामध्ये सुद्धा हा पाऊस पडणार आहे. तसंच सेलू परिसरामध्ये उद्या 2 एप्रिल रोजी सायंकाळी हा जोरदार पाऊस राहणार आहे. बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा 2 तारखेला गेवराई आहे, माजलगाव आहे, अहिल्यानगरचा जो काही परिसर आहे त्या अहिल्यानगरच्या परिसरामध्ये सुद्धा 2 तारखेला पाऊस होणार आहे. तसंच पंढरपूर, बारामती, पुणे, खेड, सातारा या परिसरामध्ये 2 तारखेला 5 वाजेच्या नंतर हा पाऊस होणार आहे. कराड आणि सांगलीचा जो काही भाग आहे या भागामध्ये मात्र मुसळधार आणि जोरदार पाऊस होणार आहे. हा पाऊस 2 तारखेला आपल्याकडे मराठवाडाचा जो काही परिसर आहे, जसं की मी सांगितल्याप्रमाणे छत्रपती संभाजीनगर आहे, परभणी जिल्ह्यामध्ये आहे, त्यातल्या त्यात लातूर जिल्ह्यामध्ये हा पाऊस चांगला पडणार आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये 2 तारखेला पडणार आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये 1 तारखेला चांगला पाऊस सांगितलेला आहे. तसंच हा पाऊस विदर्भामध्ये 2 तारखेला मात्र चांगला पडणार आहे. 2 तारखेला यामध्ये जसं की पुसद आहे, वाशिम आहे, लोणार आहे, लोणार सरोवरचा जो काही परिसर आहे या परिसरामध्ये पाऊस होईल. तसंच वेणी इथे सुद्धा हा पाऊस जोरदार पडणार आहे. त्यामुळे वेणी असेल, रिसोड असेल, मेहकर असेल या भागामध्ये 2 तारखेला सायंकाळी वादळी वाऱ्यासोबत हा पाऊस होणार आहे. तसंच समोर अकोला, अकोट, पातूर या भागामध्ये हा पाऊस होणार आहे. तसंच खामगावच्या परिसरामध्ये अल्प आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील. तसंच वर्धा आणि नागपूर, अमरावती आणि भंडारा या भागामध्ये 2 तारखेला सायंकाळी हा पाऊस राहणार आहे. 3 तारखेला मात्र थोडं ढगाळ वातावरण राहणार आहे. आपल्याकडे ढगाळ वातावरण राहील व पावसाची क्वचित काही भागामध्ये शक्यता पडेल, परंतु शक्यतो 3 तारखेला विश्रांती राहील. 4 तारखेला मात्र हा पाऊस नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वदूर होणार आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये जसे की कंधार असेल, हिमायतनगर असेल, देगलूर असेल, नरसी असेल या भागामध्ये हा पाऊस होणार आहे. तसंच पूर्णा या भागामध्ये सुद्धा 4 आणि 5 तारखेला हा पाऊस होणार आहे. तसंच वसमतचा जो काही परिसर आहे या वसमतच्या परिसरामध्ये सुद्धा 4-5 तारखेला हा पाऊस होणार आहे. लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा 5 तारखेला या पावसाची शक्यता जास्त आहे. तेव्हा शेतकरी बंधूंनो, 5 तारखेला हा पाऊस हिंगोली जिल्हा, परभणी जिल्हा, नांदेड, छत्रपती संभाजीनगर असेल, लातूर असेल या भागामध्ये चांगला राहील. तसंच त्याचप्रमाणे हा 4 आणि 5 तारखेला खानदेश या विभागामध्ये हा पाऊस समोर सरकणार आहे. तर खानदेशमध्ये चाळीसगाव, धुळे, साक्री, जळगाव, नंदुरबार या भागामध्ये 4 आणि 5 तारखेला 5 सायंकाळच्या टप्प्यामध्ये हा पाऊस खानदेश विभागामध्ये जोरदार पडणार आहे. खानदेश विभागामध्ये तसंच बुऱ्हाणपूर पर्यंत हा पाऊस राहणार आहे. तेव्हा शेतकरी बंधूंनो, हा संदेश व्यवस्थित तुम्ही ऐकला असेल. मी बऱ्याचशा गावांची नावं घेतलेली आहेत, काही गावांची नावं राहिले बी असतील, परंतु सांगायचं तात्पर्य की उद्याच्या 1 एप्रिल पासून तर आपल्याकडे 5 एप्रिल पर्यंत हा पाऊस धुमाकूळ घालणार आहे. तेव्हा 6 तारखेपासून या पावसाला विश्रांती घेत 7 तारखेपासून आपल्याकडे पूर्ण निरभ्र आकाश व स्वच्छ प्रकाश राहणार आहे. तेव्हा हळद असेल किंवा आपल्या शेतीचं नियोजन असेल ते या पावसापासून आपल्या
असलेल्या पिकांचं नुकसान होणार नाही याची काळजी घेत हा संदेश इतर शेतकऱ्यांपर्यंत आपण पोहोचवताल ही अपेक्षा बाळगून हा संदेश मी थांबवतो. तेव्हा शेतकरी बंधूंनो, अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण हवामानाचा अचूक अंदाजा म्हणजेच कराळे 999.